सर्वसामान्य जनतेचे महागाईमुळे आधीच कंबरडे मोडले असताना घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत 60 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। या दरवाढीमुळे सर्वसामान्य कुटुंबावर मोठा आर्थिक ताण निर्माण झाले असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। केंद्र सरकारकडून घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये करण्यात आलेल्या दरवाढीचा निषेध करत आज संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने संगमनेर उपविभागीय महसूल अधिकारी अरुण उंडे यांना निवेदन देण्यात आलं। संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अजय फंटांगरे आणि संगमनेर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर जयश्री थोरात यांच्या उपस्थितीत हे निवेदन देण्यात आलं। यावेळी गॅस दरवाढीचा निषेध असो अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। तसेच व्यावसायिक गॅसच्या किमतीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने त्याचा परिणाम शिक्षण, नोकरी आणि व्यवसाय क्षेत्रावर होत असून विशेषतः हॉटेल व्यावसायिकांना मोठा फटका बसत असल्याचं आंदोलकांनी सांगितलं। घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचे वाढलेले दर तात्काळ कमी करून पूर्ववत करण्यात यावेत अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे। याबाबत अधिक माहिती अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या पद्मा थोरात यांनी दिली। आखाती देशांमध्ये जे युद्ध चालू आहे त्या युद्धाचा फटका खरोखर आपल्या भारत देशाला बसलेला आहे आणि त्यातल्या त्यात ग्रामीण भागात इतका मोठा फटका बसला तर शहरात काय करायचं। ग्रामीण भागात लाकडं गोळा करून कच्चं तरी अन्न शिजवू शकतो थोड्या दिवस, जास्त दिवस नाही, थोड्या दिवस, परंतु शहरात खूप अडचणीची परिस्थिती आलेली आहे। अक्षरशः काहींच्या घरात गॅस पूर्ण बंद आहे, जेवण शिजवायचंच बंद आहे, अन्न शिजवायचं बंद आहे आणि याचा परिणाम खूप मोठा आपल्या भारत देशावर होणार आहे, आर्थिक परिस्थिती होणार आहे, समाजावर होणार आहे। गोरगरिबांना तर खूप मोठा याला तोंड द्यावं लागणार आहे। जर असं हे चालू राहिलं तर आम्ही आज प्रांतसाहेबांना निवेदन देतोय। संगमनेर तालुक्याच्या वतीनं आपल्या महाराष्ट्र राज्याचे लोकनेते, संगमनेर तालुक्याचे भाग्यविधाते यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय जयताईंच्या समवेत आम्ही आज महिला भगिनी प्रांतसाहेबांना निवेदन देणार आहे। यातून जर मार्ग निघाला तर ठीक, आजच्या निवेदनातून आम्ही खूप मोठं आंदोलन संगमनेर तालुक्यात करणार आहोत। महिला भगिनींच्या वतीने आम्ही सगळ्या महिला पुढाकार घेऊन खूप मोठं आंदोलन करणार आहे। याची जर आजची दखल या सरकारने प्रांतसाहेबांनी घेतली नाही तर खूप मोठं आंदोलनाला यांना सामोरं जावं लागणार आहे। दरम्यान सरकारने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेस कमिटीच्या वतीने देण्यात आलाय। यावेळी संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अजय फंटांगरे, माजी जिल्हा परिषद सदस्या पद्मा थोरात यांसह महिला आणि नागरिक उपस्थित होते। नवतेज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, संगमनेर।